प्रणाम. आता मी जे विधान करणार आहे ते तुम्हाला पटणार नाही. या क्षणाला ते पटणंच शक्य नाही. कसं पटणार? कारण तुम्ही म्हणाल की महाविकास आघाडीकडे सगळे मिळून 48 लोक आहेत फक्त, आणि याच्या उलट महायुतीकडे 237 लोक आहेत. जर महायुतीमधली इतकी माणसं फुटली पाहिजे, किती फुटली पाहिजेत रे? 98 माणसं फुटली पाहिजेत. तर नाही, 146 होतात त्यांचे, हे इतर नाही धरले तरी. तर ते म्हणाल की काय आलेलो आज सकाळी सकाळी अजून होळीची उतरली नाही काय, हा धुळवडीची उतरली नाही काय, काय विधानं करताय? मी थोडंसं काय म्हणतात त्याला, अगदी गंमत म्हणून नाही बोलत मी, किंवा काहीतरी आता धुलिवंदनाच्या दिवशी बुरा न मालो होली है वगैरे असं नाही करत मी. कोणाशी तरी असं म्हटलं तर गमती गमतीत, म्हटलं तर सिरियसली बोललो पण मी. नाना पटोलेंनी काल एक विधान केलं की महाविकास आघाडी 2 म्हणजे महाविकास आघाडीचं दुसरं सरकार, पहिलं झालं ते आता 19च्या वेळेला, आता हे दुसरं. तर आधी पहिली गोष्ट म्हणजे मी नाना पटोलेंनाच फोन केला आणि त्यांना म्हटलं की नाना, हे काय ऐकतोय मी? काय ऐकलं? काही चुकीचं नाही ऐकलं तुम्ही, बरोबर ऐकलं, होऊ शकतं असं. म्हणलं लोक चेष्टा करतायत, मुंगिरे लाल के हसीन सपने वगैरे वगैरे म्हणून. त्यामुळे करू दे ना, ज्यांना चेष्टा करायची तर करू दे. जेव्हा होईल तेव्हा त्यांना कळेल की कोणाचे सपने मुंगिऱ्या लालचे होते ते. त्यामुळे तुम्ही अनेक राज्यांची आता उदाहरणं जरा चेक करा. किती राज्यांमध्ये 2, 3, 1, 5 असे भाजपचे मेंबर असताना विधानसभेमध्ये, आणि समोर प्रचंड राक्षसी प्रकारचं बहुमत असताना, तिथे सरकार कोणाची आली? भाजपची आली. 1, 2, 3, 4, 5 वर येऊ शकतात, आणि मग आमचे 48 असताना का नाही येणार? आम्हाला किती पाहिजेत? आम्हाला 98 पाहिजेत. ऍक्च्युली ते म्हणाले की असं नाहीये, आत्ता सुद्धा जर गोष्टी घडतायत तशाच घडत राहिल्या तर अनिलजी, मी तुम्हाला सांगतो, मला कोट करा की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होऊ शकतं, महाविकास आघाडी बनू शकते. आता तुम्ही त्याच्यामध्ये ही लावालावी करू नका तुमच्या व्हिडिओमध्ये की मुख्यमंत्री कोण. त्यामुळे मी तर सांगून टाकलंय की अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना आम्ही दोघांनाही मुख्यमंत्री करू, आलटून पालटून. त्यांनी ठरवून घ्यावं कोणी आधी व्हायचं कोणी नाही व्हायचं. मग त्यानंतर अर्थातच मी माझा मोर्चा नानांकडून आमच्या मित्राकडे वळवला. त्याला म्हटलं काय रे, हे नाना पटोले जे बोलले ते कितपत खरं होण्याची शक्यता आहे? तर त्याच्यावर आमचा मित्र असं म्हणाला की मला एकच मित्र आहे ना असा, ज्याच्याशी मी हे या प्रकारचं बोलतो. बरोबर, तुम्ही ओळखलं, तोच. हो, नाव घेऊ, बरं घेतो, चला, संजय राऊत. तो म्हणाला की या क्षणी हे अशक्य वाटत असलं तरी देखील काही सांगता येत नाही. आणि पहिली गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदे नाराज आहेत, प्रचंड नाराज आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि एकनाथ शिंदेकडे 57 लोक आहेत. एकनाथ शिंदेकडे 57 लोक आहेत, आणि ते एकनाथ शिंदेचे आहेत, बांधलेले आहेत. ते इकडे इकडे हटणार नाही. काय वाटेल ते झालं तरी काटापूट होणार नाही, ते त्यांच्याबरोबर राहतील. आणि NCPकडे 41 आहेत. म्हणजे तो म्हणाला की असा विचार कर की 57 शिवसेना एकनाथजींचे, 41 यांचे, आणि 48 महाआघाडीचे. तर ही टोटल घे ना, म्हणाल किती होते? मी जायला संजय 146 होते. मग म्हणलं झालं की 146 म्हणजे 145ला बहुमत आहे. जर अजितदादा आणि शिवसेना हे एकत्र राहिले तर म्हणाले हे सगळं कंडिशनल आहे, हे दोघं जण एकत्र राहिले पाहिजे. याचं कारण अजितदादा एकनाथ शिंदेना केव्हाही सोडायची शक्यता आहे असं बोललं जातं. त्यामुळे एकनाथना आधी अजितदादांशी पक्क गेटमेट करावं लागेल असं काही मूव्ह करण्याच्या आधी, आणि ते तेवढं सोपं नाही आहे.
अजितदादा झुकलेले आहेत भाजपकडे, पण तरी देखील काय सांगता येत नाही ज्या पद्धतीने काही गोष्टी घडतायत. त्यामुळे तेही बंड करणारच नाहीत आणि युतीतून बाहेर पडण्याच्या गोष्टी करणारच नाहीत असं काही नाही. तर तो म्हणाला की कीप द फिंगर्स क्रॉस्ड, निर्णयाला नको निर्णय नको घेऊस काही की हे असं होईलच, असं बोललास तर तू फसशील, पण असं होणारच नाही असंही म्हणू नकोस. याचं कारण राजकारणात काहीही शक्य आहे, राजकारणात काही शक्य आहे. तो म्हणाल कोणाला वाटलं होतं का की एकनाथ शिंदे बाहेर पडून एवढं मोठं सरकार स्थापन करू शकेल, असं वाटलं होतं का? आपली तर किती वेळा चर्चा झाली की अरे काय हा बंड करतो म्हणून करत नाही, 1 वर्ष गेलं. तर त्यामुळे राजकारणात अशक्य काही नाही, अशक्य हा शब्द नसतो, त्यामुळे होऊ शकतं. मग मी आणखीन एका मित्राला फोन केला, पण त्याचं नाव नाही मी सांगू शकत, प्लीज सॉरी. तो म्हणाला की महाआघाडीचं सरकार महाराष्ट्रात जर आणायचं असेल तर ते एकच माणूस आणू शकतो. म्हटलं कोण? हे मी असं शोधायला लागलो की बा काय शरद पवारांचं नाव घेतो, उद्धवजींचं घेतो का, आपल्या नाना पटोलेंचं घेतो, आणखीन कोणाचं घेतो, काय कोणाचं नाव घेतो? म्हटलं कोण? तो म्हणाला की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार पाडून महायुतीचं सरकार पाडून महाविकास आघाडीचं सरकार आणू शकण्याची ताकद, क्षमता जर कोणात असेल तर ती म्हणे एकाच माणसात आहे. म्हणजे अरे बाबा नको अंत पाहू, सांग मला कोण? तो म्हणा देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस काय बोलतोय? देवेंद्र फडणवीस कसं? अरे त्यांचं सरकार, तेच मुख्यमंत्री. म्हणाला अनिल लक्षात घे, आता एकनाथजी शिंदेच्या मध्ये जे काही म्हणतो त्याला, जे काय चालू आहे, अस्वस्थता आहे म्हणतात, ती अस्वस्थता कोणत्या कारणाने आहे? एकच कारण आहे ना, आणि ते कारण कोणतं आहे? म्हटलं असा विचार केला तर म्हणजे एखादा आजाराचं मूळ कारण असतं आणि मग त्याची लक्षणं असतात. तसं म्हटलं जर विचार केला तर फडणवीस नावाच्या मूळ आजार किंवा रोगाची अनेक लक्षणं प्रशासनात, शासनात, राजकारणात दिसत आहेत. मूळ रोग देवेंद्र फडणवीस हा झालेला एकनाथ शिंदेना, त्याची लक्षणं बरीच आहेत. तो म्हणलं तो अजितदादांना पण आहे, फक्त कसं आहे की एकनाथ हा सरळ सोट माणूस आहे, बिंदास, आडपडदा नाही, पारदर्शक आहे. त्यामुळे ते त्यांची नाराजी पण कधी तिकडे जाऊन बसतात, कधी इथेच मिटिंग अटेंड करत नाही, ते करत नाही, ती व्यक्त करतात, त्यांची स्टाईल आहे. पण त्यांच्या बाबतीत एक गोष्ट अशी आहे की ते आहेत शांत तोपर्यंत शांत आहेत. एकदा जर ते भडकले, अशांत झाले, तर मग त्यांच्या अशांततेला फडणवीसने मोदी शहा सुद्धा आवर घालतील की नाही अशी शंका आहे. इथपर्यंत जाऊ शकतात. तर त्यामुळे तो म्हणाला की हा सुद्धा तापट आहे, अजितदादा सुद्धा भयंकर तापट आहे. किंबहुना असा विचार केला तर एकनाथ शिंदे हे थोडेसे काय म्हणतात त्याला, ॲक्सेसिबल आहेत, अप्रोचेबल आहेत, त्यांना समजूत घालता येऊ शकते, त्यांच्याशी बोलणी होऊ शकतात, त्यांच्याशी तह पण होऊ शकतो फडणवीसांचा. पण अजितदादा जर चिडले तर त्यांना नाही. पण हे दोघंही चिडणे आणि एकत्र येणे ही प्रक्रिया जी आहे ती होण्यासाठी एक कॅटॅलिस्ट असं काहीतरी त्याने शब्द वापरला, म्हणे लागतो, तो फडणवीस आहे. या दोघांचा कॉमन शत्रू कोण आहे? एकनाथ शिंदे आणि अजितदादांचा फडणवीस. काय आहे? तर ते म्हणे तुझ्याच व्हिडिओ तू परवा काय 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 सांगत बसला होतास की बुवा हे याच्यामुळे त्याच्यामुळे. तर हे सगळे जर तू म्हणतोस ते घटक म्हणजे जर देवेंद्र फडणवीस असतील तर देवेंद्र फडणवीसच फक्त महाराष्ट्रामध्ये मवियाचं सरकार आणू शकतात. गेल्या वेळेला त्यांनी महायुतीचं सरकार ज्या वेळेला असं वाटत होतं अभेद्य आहे महाविकास आघाडी, त्यावेळेला फोडून दाखवली त्यांनी. आज अभेद्य वाटते, भाजप सुद्धा अभेद्य वाटते. की कुणी विचार केला होता कधी की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे फुटतील आणि स्वतंत्र होतील आणि 2 पक्ष निघतील? अजितदादा शरद पवारांना सोडतील, कधी विचार केला होता? तसंच आहे. ते म्हणाले आता त्या नेत्यांची नावं नको घेऊ, आता फडणवीस उद्यापासूनच त्यांच्या मागे शुक्लकाष्ठ लावतील. फडणवीसांना माहितीच असतं सगळं, आपण बोललो म्हणून ते काय होत नाही. पण बीजेपीमध्ये केवढी मोठी लॉबी फडणवीसांविरुद्ध आहे आणि त्या लॉबीला समर्थन अमित शहांचं आहे हे पण चर्चा आहे. तर त्यामुळे भाजप फुटणार नाही.
पण भाजपनी नेतृत्व बदल केला नाही तर सत्ता बदल होईल, सत्तांतर होईल, असं वातावरण निर्माण होऊ शकतं. आणि त्या परिस्थितीत मग आवश्यक आहेतच ते दिल्लीला त्यांचं स्थान अढळ आहे. त्यांना काही करतील, संरक्षण मंत्री करतील, अर्थमंत्री करतील, ही विल बी द बेस्ट परराष्ट्र मंत्री, मग ते जातील. त्यामुळे तू व्हिडिओ जर करणार असेल ना तर अशक्य नाही असा शब्द वापर, की अशक्य नाही महाविकास आघाडी, नाना पटोले म्हणतात तशी दुसऱ्या पर्वामध्ये येणं, पण ती आणायची का नाही आणायची हे फडणवीस कसे वागतात याच्यावर अवलंबून आहे. आणि फडणवीस दिल्लीला जर गेले एक वर्षभरामध्ये मुख्यमंत्रीपद गाजवून त्यांना हवं तसं आणि इतरांची वाजवून त्यांना हवी तशी, तर नाही फुटणार. पण जर फडणवीस कायम राहिले तर काही होऊ शकतं. तर तू असं एंड करताना असंच सांग की फडणवीसांच्या हातात आहे की महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार राहणार का महाविकास आघाडी नंबर 2 सरकार येणार. चला मग ठीक आहे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं नाव सांगितलं तुम्ही उडणार आहे मला माहिती आहे. मला सारखा आवरत होतो बाबा ते नाव नको घेऊ, ते नाव घेतलं असतं वांदे झाले असते माझे पण, त्या बिचाऱ्यांचा विश्वासघात केल्यासारखं झालं असतं, कारण ते आहेत भाजपचेच नेते. ठीक आहे, हा गौप्यस्फोट मानता का नाही तुम्ही? मानता ना? आणि अशक्य ते शक्य होऊ शकतं बरं का. हे गेल्या वेळी आपण पाहिलंय. पुन्हा पाहायचं का नाही पाहायचं, पुन्हा पाहायला मिळणार का नाही मिळणार, हे एका माणसाच्या हातात आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या. आज जे देवेंद्र फडणवीस आहेत ते तसेच जर पुढे राहिले तर महायुतीच्या जागी महाविकास आघाडी सरकार येणं अशक्य नाही. पण त्यांनी जर स्वतःत काही बदल केले, त्यांनी जर थोडं रिअलिस्टिक भान ठेवलं, त्यांनी जर असं लक्षात घेतलं की हे भाजप सरकार नाही आहे, हे महायुतीचं सरकार आहे, याच्यामध्ये हे दोन्ही घटकही आपले सहकारी आहेत, तर नाही होणार. मी इथेच थांबतो. आणि आणखीन काही गौप्यस्फोट वगैरे, हिंदीत मी एक गौप्यस्फोट आज माझ्या सवाल पे बवाल म्हणून एक चॅनल, अनिल थत्ते सवाल पे बवाल म्हणून हिंदी चॅनल आहे, त्याच्यामध्ये पृथ्वीराज पाटील, जयंत डी वाय पाटलांचा मुलगा संजयचा मुलगा, त्याच्या संदर्भात जे बलात्काराचा आरोप आहे त्या संदर्भात काही खळबळजनक माहिती दिली आहे. लगेच तुम्ही हा व्हिडिओ संपला की अनिल थत्ते सवाल पे बवाल टाका, सबस्क्राईब करा. मला सबस्क्रायबर कमी पडत आहेत रजिस्ट्रेशनला तिथे, तर ते पण करा. आणि बाकी धन्यवाद. बाकी रोज भेटत राहू. धन्यवाद.